नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये मोठी भरती निघालेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीची अशी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाते। चला तर मग बघू काय आहे या भरतीबद्दल सविस्तर माहिती। साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे भरती 2025 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विविध रिक्त पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरतीमध्ये एकूण 1007 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत। त्यासाठी इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे। या भरतीची जाहिरात ही दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ही या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितली गेलेली आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्याला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि एकूण पदसंख्या 1007 एवढी रिक्त जागा इथे आहेत आणि ही भरतीचा विभाग आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे। भरतीची श्रेणी आहे रेल्वे बोर्ड अंतर्गत ही भरती होणार आहे आणि पदाचे नाव व तपशील आपण बघू। ही भरती नागपूर विभागात होणार आहे। पदाचे नाव आहे फिटर, यासाठी 66 जागा आहे। 2 नंबरचं पद आहे कारपेंटर, यासाठी 39 जागा आहे। वेल्डरसाठी 17 जागा आहे। सिपो PA साठी 170 जागा आहे। इलेक्ट्रिशियनसाठी 253 जागा आहे। स्टेनोग्राफर इंग्रजी सेक्रेटरियल असिस्टंटसाठी 20 जागा आहे। प्लंबरसाठी 36 जागा आहे। पेंटरसाठी 52 जागा आहेत। वायरमनसाठी 42 जागा आहे। इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी 12 जागा आहे। डिझेल मेकॅनिकसाठी 110 जागा आहे। ट्रिमरसाठी जागा नाही आहे। मशिनिस्टसाठी 5 जागा आहे। टर्नरसाठी 7 जागा आहे। डेंटल लॅब टेक्निशियनसाठी 1 जागा आहे। हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियनसाठी 1, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी 1, गॅस कटरसाठी एकही जागा नाही आहे। स्टेनोग्राफरसाठी हिंदीमध्ये त्यांच्यासाठी 12 जागा आहे। केबल जॉईंटरसाठी 21, डिजिटल फोटोग्राफरसाठी 3, ड्रायव्हर कम मेकॅनिक LMV साठी 3, MMTMसाठी 12 आणि मेसनसाठी 36 अशा जागा भरल्या जाणार आहे नागपूर विभागात। आणि मोतीबाग विभागात बघा तर फिटरसाठी 44, वेल्डरसाठी 9, कारपेंटरसाठी इथे जागा नाही आहे, पेंटरसाठी पण नाही आहे, टर्नरसाठी 4 जागा आहे, सेक्रेटरियल स्टेनोसाठी जागा नाही आहे, इलेक्ट्रिशियनसाठी 18 जागा आहे आणि COPA साठी 13 जागा आहे। अशा या 2 विभागात भरती होणार आहे। आपण याची माहिती घेतली आणि याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे। तर व्यावसायिक पात्रता, पात्र उमेदवार हा किमान 50 गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असला पाहिजे, म्हणजे ज्या पद्धतीची जागा आहे ती त्याचं शिक्षण ITI झालेलं पाहिजे। अत्यंत महत्त्वाची एक माहिती आहे, सदर भरतीची जाहिरात ही अधिकृत वेबसाईटवर घेतली आहे, परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच मग अर्ज करा आणि होणाऱ्या नुकसानीस तुम्ही स्वतः जबाबदार असाल जर तुम्ही ही जाहिरात काळजीपूर्वक वाचली नाही तर। त्यासाठी तुम्हाला PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तसेच अधिकृत वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। वयोमर्यादा काय लागणार आहे तर पात्र उमेदवाराचे वय हे 5 एप्रिल 2025 रोजी किमान 15 वर्ष ते 24 वर्षापर्यंत असावे। यासाठी मागासवर्गीय, आदुघ, अनाथ यांना 5 वर्षाची सूट आहे। OBCला 3 वर्षाची सूट आहे। अर्ज शुल्क इथे कुठल्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे, याची सर्वांनी नोंद घ्या। आणि मासिक वेतन तुम्हाला निवड झालेल्या उमेदवारांना 8,050 रुपये ते 7,700 रुपये एवढे मासिक वेतन असणार आहे। नोकरीचा प्रकार ही भरती
मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी परीक्षार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे आणि निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे. नोकरीचे ठिकाण नागपूर विभाग असणार आहे. ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचे दिनांक 5 एप्रिल 2025 म्हणजे उद्यापासून हे अर्ज चालू होणार आहे आणि अंतिम दिनांक 4 मे 2025 ही असणार आहे. तर अशा प्रकारे रेल्वे पूर्व मध्य रेल्वेमध्ये ही भरती निघालेली आहे. फक्त 10वी उत्तीर्ण उमेदवारसुद्धा इथे अर्ज करू शकणार आहे. ज्यांचं वय हे 15 ते 24 वर्षादरम्यान असेल त्यांनी इथे नक्कीच अर्ज करावा. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षाची सूट आहे. OBC वर्गासाठी 3 वर्षाची सूट आहे. शुल्क कुठल्याही प्रकारचे अर्ज शुल्क इथं तुम्हाला लागणार नाही आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. जरी कंत्राटी भरती असली तरी पण तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा अनुभव येऊन जातो आणि ह्या अनुभवामुळे पुढे सरकारी जेव्हा जागा निघतात तेव्हा त्याचा तुम्हाला तिथे फायदा होतो. त्याच्यामुळे नक्कीच प्रयत्न करायला हरकत नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.